मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात संततधार पावसाची हजेरी. हवामान विभागाचा त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरासाठी ढगफुटी सदृश पावसाचा इशारा. हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही धरणातून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे कोरडे झालेलं नदीपात्र पुन्हा पाण्याने भरलं, तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पावसाचा इशारा. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर. हवामान विभागानं आज पालघरसाठी रेड अलर्ट दिला. रत्नागिरीच्या दहिवली शेलारवाडीमध्ये भूस्खलनामुळे घर कोसळलं. एका वृद्ध महिलेला ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढलं, तर 2 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. घटनास्थळी बचाव आणि प्रशासकीय पथक दाखल. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधल्या 8 गावांमध्ये 6 दिवसांपासून वीज पुरवठा बंद, त्यामुळे पाणी पुरवठ्यावर सुद्धा परिणाम. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीवरील कराड नजीक असणारा खोडशी बंधारा ओव्हरफ्लो. बंधाऱ्याच्या भिंतीवरून पाणी वाहू लागलं. पर्यटकांनी लांबूनच धरण पाहण्याचा प्रशासनाचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 1 इंचावर पोहोचली. जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदी आज इशारा पातळी गाठण्याची शक्यता. अकोला शहरातून आज सातपुडा पर्वतरांगांचं स्पष्ट दर्शन. पाऊस आणि स्वच्छ वातावरणामुळे हा दुर्मिळ नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. धाराशिव जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू. जिल्हाभर पावसानं हजेरी लावल्यानं रखडलेला खरीप पेरण्यांना दिलासा मिळणार, त्यामुळे शेतकरी पुन्हा कामाला लागल्याचं चित्र.